नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज आपण एक सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट मी तुमच्यासमोर घेऊन येतोय। ते म्हणजे उत्तर प्रदेश राज्यामधील MBBS प्रायव्हेट। उत्तर प्रदेश हे एक असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये 100% सीट्स ओपन फॉर ऑल आहेत। त्या राज्यातील विद्यार्थी असतील किंबहुना इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी या ठिकाणी आपल्याला ओपन फॉर ऑल फुल फी भरून आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन घेता येऊ शकत असतं। त्याचा पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे, अलॉटमेंट लेटर सुद्धा आलेलं आहे। महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या ग्रुपमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ हा आहे की उत्तर प्रदेश राज्यामधलं जे रिपोर्टिंग आहे, रिपोर्टिंग ज्याला आपण प्रत्यक्ष ॲडमिशन म्हणतो, ती प्रक्रिया 18 ऑगस्ट 2025 पासून ते 26 ऑगस्ट 2025 पर्यंत आपल्या सर्वांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष विद्यार्थी ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि या सर्व गोष्टी घेऊन जायचं आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा टॉपिक या अनुषंगाने या ठिकाणी येतो तो म्हणजे जे आपण फीस भरलेली आहे। एक्झाम्पल जे काही महत्त्वाच्या डॉक्युमेंट्समध्ये रजिस्ट्रेशनची स्लिप जी आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं जे आहे आपलं ते पेज, त्याचबरोबर 2000 रुपये भरलेले रिसिप्ट, 2 लाख रुपये भरलेली रिसिप्ट आणि व्हेरिफिकेशन स्लिप, हे 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला सर्वात महत्त्वाचे आहेत। त्याचबरोबर एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक असतो की महाराष्ट्र आणि इतर राज्यामध्ये त्या राज्याच्या नियमानुसार उत्तर प्रदेश राज्यामध्ये मात्र ही जर ॲडमिशन प्रोसेस आहे ते जी उत्तर प्रदेश सरकार तर्फे होत असते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला नोडल सेंटर दिलेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी नोडल सेंटर दिलेलं होतं त्या विद्यार्थ्यांना बदलून सुद्धा नोडल सेंटर आलेलं आहे। जे बदलून आलेलं आपल्या अलॉटमेंट लेटर सर्वांनी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घ्या आणि ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचा टॉपिक असा आहे की वेगवेगळ्या कॉलेजेसची वेगवेगळी फीज आहे। त्याच्यामध्ये ट्युशन फीज नावाचा एक टॉपिक आहे। आता इन्फॉर्मेशन ब्रोशर जे हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये 26 नंबरचा एक टॉपिक आहे, ते सर्वात महत्त्वाचं आहे। उत्तर प्रदेश लखनौ मधील डायरेक्टर जनरल मेडिकल एज्युकेशन अँड ट्रेनिंग UP पेएबल ॲट लखनौ या नावाने सर्वांनी DD काढायचं आहे। बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांना असं वाटतं की कॉलेजच्या नावानं DD काढायचा आहे का, तर 100% कॉलेजच्या नावाने DD काढायचा नाही। तुम्हाला डायरेक्टर जनरल मेडिकल एज्युकेशन अँड ट्रेनिंग UP किंवा उत्तर प्रदेश पेएबल ॲट लखनौ हाच सर्वांनी DD काढायचा आहे। म्हणजे हे सर्व पैसे डायरेक्टर जनरलच्या नावावर आपले जाणार आहेत। आता हे सर्व म्हणजे आता बऱ्याच वेळा आपल्याला कॉलेज वेगवेगळं मिळालं असेल तर सर्वांचा DD हा वेगवेगळ्या पैशांचा असू शकतो, रकमेचा असू शकतो, परंतु ज्या नावावर DD काढायचा आहे तो एकच असेल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की या ठिकाणी किती अमाऊंटचा DD काढायचा आहे। प्रत्येक कॉलेजचं फी स्ट्रक्चर मी तुम्हाला दिलेलं आहे, परंतु त्यापेक्षाही एक दुसरं इन्फॉर्मेशन ब्रोशर मी दिलेलं आहे। त्याच्यामध्ये GS मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल हापूड पासून ते BS कुशवाहा इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेस कानपूर या ठिकाणी जी तुमची फीज सरकारतर्फे निर्धारित केलेली जी धनराशी अशा नावाने एक पत्र दिलेलं आहे, त्या धनराशीमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तेवढंच DD काढायचं आहे। सर्व कॉलेजचा DD काढायचा नाही। कॉलेजची जी ट्युशन फीज आहे ती फीज फक्त आपल्याला या ठिकाणी या डायरेक्टर जनरल मेडिकल एज्युकेशन अँड ट्रेनिंग UP पेएबल ॲट लखनौ या नावाने काढायचं आहे आणि आपल्या नोडल सेंटरवरती आपल्याला जायचं आहे। आता पहिला मुद्दा असेल की DD कोणाच्या नावे काढायचा आणि कुठं जायचं, तर कॉलेजवरती जायचं नाही आणि नोडल सेंटरवरती जायचं आहे। आता त्यानंतर एक पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला डॉक्युमेंट्स काय लागतील, तर डॉक्युमेंटची यादी सुद्धा मी तुमच्यासमोर दिली आहे। ओरिजिनल डॉक्युमेंट्स विथ 2 सेट्स ऑफ फोटोकॉपी, त्यामध्ये एकूण 18 प्रकारचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत। त्याचं पहिल्या नंबरचं डॉक्युमेंट्स आहे ते ॲडमिशन लेटर, त्याला अलॉटमेंट लेटर असं म्हणूया।
जे अलॉटमेंट लेटर आपण सर्वांनी आता डाउनलोड करून घेतलंय. 2 नंबरचं ॲडमिट कार्ड. त्यानंतर जे आहे ते म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट, ओनली पेज कॅन्डिडेट नेम मेन्शन्ड. ज्या ठिकाणी आपलं नाव आहे स्टेट मेरिट लिस्टमध्ये, म्हणजे आपल्या जी नवीन लिस्ट आलेली आहे त्याचं जे आपल्या नाव ज्यामध्ये आहे त्याची प्रिंट काढायची. 4 नंबरचं जे आहे ते म्हणजे रँक लेटर किंवा त्याला आपण स्कोर कार्ड असं म्हणतो, आपलं नीटचं स्कोर कार्ड. 5 नंबरचं डॉक्युमेंट आहे UP नीट रजिस्ट्रेशन रिसिप्ट, म्हणजेच आपण जी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याची रिसिप्ट पाहिजे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिसिप्ट सुद्धा किंवा स्लिप आपण म्हणूया ती पण पाहिजे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप झाल्यानंतर सिक्युरिटी मनी डिपॉझिट रिसिप्ट, म्हणजे सिक्युरिटी मनी म्हणजे जे काही 2 लाख रुपये भरलेले आहेत त्याची रिसिप्ट पण आपण या ठिकाणी घ्यायची आहे. त्यानंतर सिक्युरिटी मनी डिपॉझिट रिसिप्ट आणि हायस्कूल मार्कशीट सर्टिफिकेट, त्याला आपण 10वीचं मार्कशीट असं म्हणतोया. त्यानंतर इंटरमिडिएट मार्कशीट सर्टिफिकेट, म्हणजेच 12वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट, 10वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट. आपल्या सर्वांसाठी आणखी एक मी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, त्याच्यावरती 12वीचं सर्टिफिकेट तुम्हाला प्रिंट काढता येऊ शकते, कलर प्रिंट काढून घेऊ शकता. त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट, त्या कॅरेक्टर सर्टिफिकेटचा सुद्धा मी नमुना तुम्हाला खाली देणार आहे. ते कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला आपल्या शाळेमधून घ्यायचं आहे. आता कॅटेगरी सर्टिफिकेट SC ST OBC EWS इफ अप्लिकेबल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये मात्र आपल्यासाठी कॅटेगरी सर्टिफिकेट आवश्यक नाही. सब कॅटेगरी सर्टिफिकेट सुद्धा 11 आणि 12व्या नंबरचं आपल्यासाठी उपयोगाचं नाही. 16 रिसेंट पासपोर्ट साईज फोटो, 16 फोटो घेऊन जायचा व्हाईट बॅकग्राऊंडवरती, म्हणजे व्हाईट बॅकग्राऊंडवरती आपला काळा व्हाईट बॅकग्राऊंडवरती असणारं आपले 16 फोटो, म्हणजे जास्तीत जास्त 32 फोटो घेऊन जावा, 16पेक्षा जास्त घेऊन जावा. कॉपी ऑफ ट्युशन फी DD फ्रॉम नोडल सेंटर, म्हणजेच डिमांड ड्राफ्टचं जे ट्युशन फीचा फक्त डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी घेऊन जायचं आहे. मायग्रेशन लेटर पण घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजेच आपलं लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला आणि गॅप सर्टिफिकेट, एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. हे सर्व घेऊन तुम्ही नोडल सेंटरवरती जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. ॲडमिशन घेतल्यानंतर त्या ठिकाणी एक 100 रुपयाचा स्टॅम्प मिळतो, तो तिथंच मिळतो, तो तिथंच प्रिंट काढून घेतला जातो. नोडल सेंटरवरती तो प्रिंट करून घेण्यासाठी साईडला एक व्यवस्था असते, त्यामध्ये तुम्हाला सगळं सेल्फ डिक्लेरेशन किंवा अंडरटेकिंग द्यायचं आहे. ते अंडरटेकिंग घेऊन तुम्हाला तिथंच राहायचं आहे. ॲडमिशन झाल्यानंतर जे काही ॲडमिशन ऑर्डर असेल किंवा जे ॲडमिशन लेटर असेल ते घेऊन कॉलेजकडे जायचं आहे आणि कॉलेजवरती जाऊन कॉलेजची इतर फीज, त्याच्यामध्ये 94,000 रुपये जे मिसलेनियस चार्जेस, त्याचबरोबर 3 लाख रुपये डिपॉझिट आणि त्यांची हॉस्टेल आणि मेस याची जी फीज आहे त्याचा फीजचा RTGS असेल किंवा कॅश असेल, किंबहुना जो काही डिमांड ड्राफ्ट काढायचा असेल तर काढा, नाही तर नाही काढला तरी चेक दिला तरी चालू शकतो. किंवा कॉलेजवरती जाऊन ते तुम्ही रिपोर्ट करायचे की कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन रिपोर्टिंग करायचं. कॉलेजवरती गेला नाही तरी चालू शकते. नंतर ज्यावेळेस तुम्ही जाणार आहे त्यावेळेस कॉलेज, पण तुम्ही कॉलेज सर्वजण बघून या, म्हणजे जेणेकरून आपल्याला ते फायनल करता येऊ शकतं. सर्व विद्यार्थी आणि पालकांना उत्तर प्रदेशमध्ये काउन्सिलिंग करण्यासाठी ज्यांनी आपल्याकडे अलॉट केलेल्या अशा विद्यार्थ्यांसाठी, त्याचबरोबर ज्यांनी उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला याच्यापेक्षा बेटर कॉलेज मिळू शकतं का या संदर्भात विचारणा केली जाते. तुम्हाला मिळू शकतं, कारण पहिल्या राऊंडचा कट ऑफ खूप हाय साईडनं गेलेला आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला 100% उत्तर प्रदेशमध्ये चांगलं कॉलेज मिळू शकणार आहे. मग त्यावेळेस तुम्ही अपग्रेडेशन करू शकता का, तर 100% अपग्रेडेशन करू शकता. परंतु त्यासाठी एक सर्वात महत्त्वाचा डिस्क्लेमर आहे की दुसऱ्या राऊंडसाठी जो रिपोर्टिंगचा पिरियड आता जो यावर्षी जवळपास 8 दिवसाचा दिलाय, तो त्या 8 दिवसामध्ये तुम्ही तुमचा जो पहिला डिमांड ड्राफ्ट नोडल सेंटरवरती उपस्थित असणारा जो फीजचा, त्याच फीजमधून दुसरं कॉलेज जर घ्यायचं असेल तर मात्र ते डॉक्युमेंट्स घेऊन जो डिमांड ड्राफ्ट आहे तो घेऊन आपल्याला घरी यावं लागेल, आपल्या कॉलेजवर यावं लागेल, आपल्या गावी यावं लागेल आणि ज्या बँकेतून तो डिमांड ड्राफ्ट काढलेला आहे त्या बँकेमध्ये जाऊन आपल्याला तो मोडावा लागेल आणि नवीन डिमांड ड्राफ्ट काढावा लागेल आणि परत कॉलेजवर जावं लागेल. या सगळ्या गोष्टीसाठी जर पाहायला गेलं तर एवढ्या खूप अंतराच्या ठिकाणी आपल्याला अपग्रेडेशन शक्य होत नाही. त्यामुळे जर समजा तुमचं अपग्रेडेशन करायचं असेल
तर तुम्हाला दुसऱ्या फीजचा डिमांड ड्राफ्ट तुमच्याकडे उपस्थित असला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ 11 किंवा 12 लाख रुपयाचा फीजचा डिमांड ड्राफ्ट आपण कॉलेजकडे नोडल सेंटरकडे दिलेला असतो, परंतु आता दुसऱ्या कॉलेजमध्ये जर दुसराच नंबर लागलेला असेल तर तिथून तुमच्या घरापासून जाऊन कॉलेजवरती नोडल सेंटरवरती जाऊन ते सर्व डॉक्युमेंट्स घेऊन आपल्या गावी येऊन परत ते बँकेत जाऊन परत नवीन डीडी त्याच पैशाचा काढायचं म्हटलं तर ते खूप सारं वेळ कन्झ्युमिंग आहे. त्याच्यामध्ये जाण्यासाठी जाणारा वेळ, येण्यासाठी जाणारा वेळ, त्यानंतर कॉलेज बुकिंग जे असेल ते आणि नंतर एक म्हणजे 3 वेळा जावं जाण्यासाठी, नंतर डॉक्युमेंट्स घेऊन घरी यायचं आहे, घेऊन आल्यानंतर परत कॉलेजवर यायचं आहे. या सगळ्यासाठी जो वेळ जाणार आहे त्या वेळेमध्ये आणि बँकेच्या वेळेमध्ये आणि ॲडमिशनच्या ठिकाणी कॅन्सल करून ते घेऊन येण्याचा वेळ आणि नंतर जाण्याचा वेळ, ह्या सगळ्यामध्ये पुढील राऊंडमध्ये आपल्याला वेळ मिळेल किंवा नाही हे माहीत नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अपग्रेडेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दुसरा फीजचा डिमांड ड्राफ्ट तयार ठेवावा की जेणेकरून तो डिमांड ड्राफ्ट घेऊन नोडल सेंटरवरती जाऊ आणि त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन फायनल, ते पहिलं कॅन्सल होतं आणि दुसऱ्या कॉलेजचा डिमांड ड्राफ्ट देऊन टाकायचा आणि जो पहिला कॉलेजचा डिमांड ड्राफ्ट घरी येऊन आपल्या बँकेत येऊन मोडू शकता. एकंदरीत म्हणजे अपग्रेडेशनच्या बाबतीमध्ये बऱ्याच जणांनी विचार जास्त करू नये. करायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या लक्षात ठेवा. डॉक्युमेंटची यादी सांगितली, डीडी कुणाच्या नावानं काढलाय तो पण सांगितलेला आहे. त्याचबरोबर कितीचा डीडी काढायचा आहे तर तो सगळ्या फीजचा डीडी काढायचा नाही. डायरेक्टर जनरल मेडिकल ॲडमिशन अँड ट्रेनिंग UP पेएबल ॲट लखनौ या नावानं डीडी फक्त आपल्या कॉलेजच्या ट्युशन फीचाच काढायचा आणि तोच डीडी घेऊन जायचा आहे. बाकीचा मात्र जी फीज असेल ती कॉलेजवरती जाऊन भरायची आहे. एकंदरीत आपल्या महाराष्ट्रातील तमाम किंवा माझ्या UP MBBS 2025 ग्रुपवरच्या विद्यार्थ्यांचे कन्सेप्ट क्लिअर झाले असं मला वाटतंय. कदाचित याच्यामध्ये काही क्वेरी असेल तर मला विचारू शकता. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या करिअरचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपण हा जो व्हिडिओची सिरीज बनवली, त्यासाठी तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.